इंग्रज अधिकाऱ्यांची त्या काळातली पत्र आहे की एका गावातून काही फकीर येतात, संन्यासी येतात, चपात्या वाटल्या जातात आणि रक्तकमळ दिलं जातं. हे काहीतरी गूढ आहे आणि आपण ह्याचा शोध घेतला पाहिजे. रक्तकमळाबरोबर एक संदेश असायचा, सब लाल हो जाएगा. आणि त्या ह्याच्यात एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात हा संदेश पसरत होता. गावागावातले लोक चपात्या आल्या की त्या चपात्या प्रसाद म्हणून आपल्याकडे ठेवून घ्यायचे, नवीन चपात्या बनवल्या जायचा आणि तो संदेश पुढच्या गावाला पाठवला जायचा. अरे वा. त्या काळातल्या संन्याशांनी, फकीरांनी, बैराग्यांनी हे संदेश वहनाचं काम अप्रतिमपणे केलं आणि इंग्रजांना त्याचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही. अजिबात त्यांना त्याचा ठाव ठिकाणा नव्हता की काय होतंय. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला 1857चा उद्रेक पहिल्यांदा झाला त्यावेळेला इंग्रज प्रथम हबकले.